हॅलो मित्रांनो, नमस्कार. कविता गायकवाड बोलते. माझं आता सध्या शरीर मला बसलेलं, ओटीनं उठलेलं बसाले ना मित्रांनो. माझी एवढी कंडिशन बेकार झाल्या ना, प्रमाणाच्या बाहेर. माझं शरीर साथ देणं. टोकाचं पाऊल उचललं तर लोक म्हणतील "हे निघून जायचं." कुठं जायचं निघून? निघून जायला कुठं जागाच उरली नाही. जगावं, जगण्याला मला पर्याय राहिले नाही. रात्रभर हाताला, पायाला, पिंढऱ्याला भयानक गोळे येते ते. कोणाला सांगायचं आणि कोणासमोर डोकं उचलायचं आणि कोणाला काय करायचं. भयानक म्हणजे असं उठायला बसायलाच नाही मला. माझी परिस्थिती एवढी बेकार झाली ना. आणि उगं फ्रेश होऊन व्हिडिओ टाक, त्या व्हिडिओच्या तर नादात मेरगळल्या काही कसलं दिसतं बघितलं का हे विचार करून 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 कसलं काळकुट पडलंय. आणि ते कॅमेरा चांगला असल्यामुळं मोबाईलचा तुम्हाला वाटतंय व्हिडिओ चांगले. अहो माझ्या शरीरावर, माझ्या तोंडावर तुम्ही जवळनं जरी बघितलं ना, म्हणजे जगण्याची काहीच कंडिशन राहिलेली नाही. हा जन्म घ्यायला 9 महिने 9 दिवस डॉक्टर अजून 1-2 दिवस वायदा टायमिंग देतो. पण मृत्यूला टायमिंग देत नाही. 1 सेकंदाचा का 2 सेकंदाचा सुद्धा भरवसा नाही. स्वतः काहीतरी करावं, मुक्त व्हावं, लोकं नावं ठेवतात. कुठं जायचं होतं, काय करायचं होतं, कुठं पण जायचं लोकाच्या घरी, किती दिवस जायचं, कसं जगायचं. सरते का लोकाच्या घरी जाणं आपल्या आपल्या घरी आपल्याला आपलं शरीर मुळावर आलंय आणि लोक कोण सांभाळणार आहे ते आपल्याला. हे कसलं दिसतं विचार करून बघितलं का? हे खरंच माझी मित्रांनो परिस्थिती मी तुम्हाला मोबाईल नंबर दिलाय. मी काही जास्त असं व्हिडिओवर काय पण नाही सांगत. माझा मोबाईल नंबर दिलाय. माझी मनस्थिती बरोबर नाही. एखाद्या वेळेस तुम्ही फोन केला तर मला फक्त नीट सांगा जा बाबा तुमचा YouTubeवर, Instagramवर नंबर पडलेला आहे. आम्ही लावलाव. ताई म्हणा, अगर मॅडम म्हणा किंवा मला नावाने हाक मारा कविता म्हणून. परंतु माझी मनस्थिती नीट नसल्यामुळं कसं होतं मी नंबर विचारते, कोण आहे, काय आहे? मग मी परत काय तर थोडं ह्याच्यात बोलते. मग तुम्ही पण मला व्यवस्थित सांगा जा माझी का तर मनस्थिती बरोबर. होय तुम्ही म्हणता नंबर टाकलाय, तुम्ही दिलाय बरोबर आहे. पण तुमचं नाव, गाव, पत्ता मला नीट व्यवस्थित सांगत जावा. मी मन मोकळ्यानं माझं मन बोलायला, माझं मन काहीतरी सांगायला मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. आणि तुम्हाला काय मी फाजील बोलायला किंवा फाजील म्हणजे असं कुठल्या गोष्टी काय सांगायला, विचारायला मी तुम्हाला नाही दिला नंबर. फक्त एक माझं सुख-दुःख, मी माझ्या जीवनात काय झालंय, माझं काय चाललंय, माझी काय परिस्थिती आहे, माझी कसली कंडिशन आहे, मी त्या कंडिशनमध्ये मी कशी जगते, काय खाते, काय करते माझी मला माहीत आहे. फक्त काय होतं माहीत आहे, माझ्या शरीरात साथ दिलं नसतं मला असं खाटावरनं उठूच वाटत नाही. दिवसभर झोपावं वाटतं. मग खायचं काय? घर भाडं कशाने द्यायचं? कामाला कसं जायचं? मला कामाला जायला सुद्धा मित्रांनो, बहिणींनो मला ताकद राहिलेली नाही. सेकंदाचा माणसाच्या जीवनाचा भरवसा नाही. आज काही तर करून घ्यावं, आत्महत्या आहे, ते लोकं नावं ठेवणार. मग आपण जन्मात कमवलं काय? आपण जन्मात येऊन शेवटी शरीराचं तर वाटोळं केलंच केलं, झालं. रुपया कमवला नाही. ज्यावेळेस आपल्याकडं पैसा होता, त्यावेळेस आपल्याकडं माणुसकी होती आणि माणसं आपल्याला चिटकवत होती. आपला ज्यावेळेस पैसा संपला, माणुसकी संपली, आपल्या जीवनाची कहाणी संपली, आपलं जीवन बरबाद झालं, शरीर बरबाद झालं. आपण कुणाला सांगायचं ही आपल्याला बी मस्ती होती, माज होती, ह्याला वाटोळं कर, त्याला कर, आले की मोठेपणानं हे कर, ते कर. जर असं एखाद्या वेळेस वाटतं की जाऊ दे, ज्याच्या नशिबात होतं ना, त्याने खाऊन पिऊन गेलं. त्याचं काय आदल्या जन्मीचं माझ्याकडे देणं होतं, ते देण्यात पार पडले असं पण वाटतं. पण काय करावं आणि काय माझ्या जीवनाची मला कहाणी काय सांगू? लय असलं एवढं टोपलंभर भरील किंवा पोतभर भरेल माझ्या जन्माची कहाणी मी सांगू शकत नाही. लय भयानक कहाणी आहे माझी. पुन्हा कुणाचं काय मी सांगू? बाप वारला, भाऊ वारला. भावाचं लग्न होऊन किती 1-3 महिने झालतं. भावाचं लग्न होऊन 3च महिने झालतं. परत त्याची बायको पेटवून घेतली. मी जगासाठी नाही नवऱ्यासाठी आहे म्हणली.
ते पण लगेच त्याच्या मागोमाग एक त्याच दिवशी पिटवून घेतले. त्याची धन दिली त्याच दिवशी. परंतु दवाखान्यात होती 15 दिवसानं वारले. ती पेटवून घेतली. माझा मुलगा त्यांच्यानंतर 10 महिन्यानं वारला. आहेच कोण कुठं जायला ना आपलं माझं म्हणून मला जायला कोण आहे, कुणाचा आधार आहे, मी कुठं जायची? एवढा जीव वैतागला. ह्या जीवाला समजूत घालायला कोण नाही किंवा तू काय खाते म्हणायला कोण नाही किंवा तू कशी जगते म्हणायला कोण नाही. हिमतीनं आतापर्यंत घर-भाडं हँडल, लाईट बिल, जगणं, खाणं, दवाखाना आतापर्यंत फक्त माझं मला शरीर साथ देईना मित्रांनो. मला बाकी काही नाही कोणाचं मला टेन्शन नाही, घेणं नाही, देणं नाही. फक्त माझं शरीर मला साथ देईना. काय शरीराला करावं लागेल? कमीत कमी 7-8 लाख रुपये घालवले, तरी माझ्या शरीराचं काही मला आजार बी कळेना, दुखणं-बिकणं. फक्त माझं पोट दुखतंय. मला पोटाशिवाय दुसरा त्रास कशाचाच नाही. पोट साफ होत नाही आणि नुसतं नेहमी पोट दुखतंय ना, आता तर ह्या 2-3 वर्षात मला कसलं जेवणच जाईना. अर्धी नाही तर कोरभर. कुठली बाई आतापर्यंत जगली असते का सांगा? तुम्ही म्हणसाल हे काय सांगायला लागली, असं एवढे दिवस जगल आणि काय करेल का? जगते. काय जगते आणि कशी जगते आणि कशापायी जगते मला काहीच कळत नाही. आज 20 वर्ष झालं माझं पोट दुखतंय. 20 वर्षे. 20 वर्षात पिशवी काढली, लेकरं बंद व्हायचं ऑपरेशन केलं. मुतखड्याचं ऑपरेशन झालं. परत त्याच्यानंतर गर्भाच्या नळीत गाठ झाली. आता ही लॉकडाऊनमध्ये गर्भाच्या नळीतली गाठ काढली. मग एवढी जरी आजार परत आता अजून मूतखडा हाय. एका डॉक्टरनं सांगितलं आता ती काय अजून काय मला रिपोर्ट्स काय माहीत नाही. पण आहेत माझ्याकडे सगळे रिपोर्ट. एका डॉक्टरनं सांगितलं होतं लिव्हरवर सूज आहे. आता बायांच्या लिव्हरवर कशी सूज येते बरं आली पण असेल काही तर असेल लिव्हरचं. परत आतड्यावर सूज. जगायचं कसं? हे वाटेल तर काय एवढे आजार आहेत मला. मी एवढे फ्रेश व्हिडिओ टाकते किंवा एवढं तुम्हाला मी असं व्यवस्थित दिसते. वाटेल का? आणि हे वाटणार पण नाही आणि हे खरं कुणाला पटणार पण नाही. काय सांगू माझ्या जन्माची कहाणी, कथा. काही नाही उपयोग. फक्त मित्रांनो आपल्याकडे 4 पैसे असलं ना, मग तुम्ही काही करा, कसलं राहावा, काही नाही. फक्त पैशाला डिमांड. आता माणसाला डिमांड तर बिलकुल नाही. म्हणून माझ्यासारखं वाया जाऊ नका. पैशानं बी जाऊ नका, शरीरानं जाऊ नका. फक्त पैसा कमवा. पैशाला डिमांड आहे. बाय.